राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। सरकारने 25 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा करणार असल्याची घोषणा केली आहे। अनेक महिन्यांपासून शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते, परंतु पीक विमा खात्यामध्ये जमा झाला नाही। अखेर पीक विम्याचा मुहूर्त लागला असून पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा होणार असल्याचं सांगितलं। ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा आता सरकारकडून दिला जाणार आहे। यामध्ये पात्र शेतकऱ्यांची यादी देखील जाहीर करण्यात आली। सरकारने 2022 ते 2024 या कालावधीमध्ये एकूण 2852 कोटी रुपयाची रक्कम ही शेतकऱ्यांसाठी मंजूर केली आहे। ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या वर्षामध्ये झालं होतं त्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे, कारण पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असून 2852 कोटी रुपयाची रक्कम पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आली असून हा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला। हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होताना पहिल्यांदा पीक विमा कंपन्यांमध्ये शेतकऱ्यांची यादी जमा होणार आहे। त्यानंतरच हा पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ही पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। 75% शेतकऱ्यांना आता हा पीक विम्याचा लाभ मिळणार असून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून हे सांगण्यात आलेलं आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आता महत्त्वाची बातमी आली आहे आणि आनंदाची बातमी आलेली आहे। पण हा पीक विमा फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले आहेत की आता फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असताना विलंब लागला होता, कारण पडताळणी चालू होती। जे शेतकरी खरंच पात्र आहेत त्यांनाच हा पीक विमा मिळणार आहे। यामुळे पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच या प्रक्रियेला आता सुरुवात झाली। आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार आहेत। ज्या पीक विमा कंपन्या असतात, ज्या कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे, त्या कंपन्यांना देखील सरकारकडून निधी देण्यात आला आणि तेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी तर आलेली आहे, पण कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरले आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे, हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जी पीक विम्यासाठी यादी जाहीर केलेली आहे त्या यादीमध्ये तुमचंही नाव आहे का हे एकदा चेक करा, कारण ज्या शेतकऱ्यांचं नाव या पीक विम्याच्या यादीमध्ये असणार आहे त्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। 75% शेतकऱ्यांना आता पीक विम्याचा लाभ मिळणार असून 75%च्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला ही पीक विम्याची रक्कम मिळेल। पीक विम्याची रक्कम दिली जाणार असून नुकसान भरपाई दिली जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आतापर्यंत 10% भरपाई मिळाली होती, परंतु उर्वरित 75% रकमेची प्रतीक्षा शेतकरी करत होते। पण आता सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची आर्थिक चिंता मिटणार आहे। काहीच दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। काहीच दिवसामध्ये शेतकऱ्यांना भरपाई मिळणार असून प्रशासनाकडून शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांना प्रत्येक हेक्टरी भरपाई मिळणार असून सरकारी 13,000 रुपये हेक्टरी भरपाई मिळण्याची शक्यता आहे। पण ही रक्कम सर्व शेतकऱ्यांसाठी समान असणार नाही, जिल्ह्यानुसार वेगवेगळी भरपाई करण्यात येणार आहे। काही शेतकऱ्यांना अधिक तर काही शेतकऱ्यांना कमी अशी भरपाई मिळू शकते। सरकारने 75% भरपाई जाहीर तर केली, पण त्यासाठी अटी पूर्ण करणं देखील आवश्यक आहे। सरकारने भरपाई तर जाहीर केलेली आहे, परंतु पीक विम्याची भरपाई घेत असताना तुम्ही पात्र असणं गरजेचं आहे। पीक विम्याचं वाटप करताना प्रत्येक शेतकऱ्याला एकत्र पैसे मिळणार आहेत असं नाही, तर जिल्ह्यानुसार यादी जाहीर करण्यात येणार आहे। टप्प्याटप्प्यानं वितरण केलं जाणार असून प्रथम ज्या जिल्ह्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात येईल त्याच जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे हे देण्यात येणार आहेत आणि पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। जिल्ह्यानुसार भरपाईची रक्कम वेगवेगळे केली जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना ही भरपाई देताना जिल्ह्यानुसार वाटप होणार आहे। प्रत्येक विभागामध्ये आणि जिल्ह्यामध्ये या भरपाईचं वितरण केलं जाणार आहे, पण ते टप्प्याटप्प्यानं होईल। शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासाठी रक्कम मंजूर केली जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीक विमा लवकरात लवकर मिळणारच आहे। विभागानुसार अर्ज जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागासाठी 56 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत, तर नाशिक विभागासाठी 149 कोटी रुपये, तर पुणे विभागासाठी 282 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत।
अमरावती विभागासाठी 62 लाख रुपये, तर लातूर विभागासाठी 62 लाख रुपये आणि नागपूर विभागासाठी 20 लाख रुपये मंजूर करण्यात आले। प्रत्येक विभागासाठी वेगवेगळी रक्कम मंजूर करण्यात आली असून अखेर पीक विमा कंपन्यांना हे पैसे सरकारकडून देण्यात आले आहेत। विभागनिहाय पैसे वाटपाचं काम होणार असल्यामुळे प्रत्येक विभागामध्ये अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे, त्यानुसारच हे पीक विम्याचे पैसे त्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। पण शेतकऱ्यांनो, या पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे KYC अपडेट। बँक खातेदार असाल तर तुमचं KYC अपडेट असलंच पाहिजे। तुमचं आधार कार्ड तुम्हाला बँकेशी लिंक करावं लागणार आहे। त्याचबरोबर पीक विमा काढलेलं कागदपत्र तुमच्याकडे असायला हवं। जमिनी संबंधीची कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तुमच्या शेतीचा 7/12 महत्त्वाचा आहे, जसं की तुम्हाला हेक्टरनुसार भरपाई दिली जाणार आहे, त्यामुळे तुमची किती एकर जमीन आहे, किती नुकसान झालंय या सर्वांची माहिती प्रशासनापर्यंत देणं गरजेचं आहे। प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचना आणि आवश्यक कागदपत्र तुमच्याकडे असायला हवेत, तेव्हाच तुम्हाला अधिकाऱ्यांकडून पडताळणी करताना कोणतीही अडचण येणार नाही। थेट रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ज्या पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्या पात्र शेतकऱ्यांकडे ही सर्व कागदपत्र व्यवस्थित आहेत आणि त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचा विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं। त्यामुळे जर तुमचं नाव या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला सर्व कागदपत्र तयार ठेवावी लागतील। विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांकडून तुमच्या शेतीबद्दलची माहिती घेतली जाईल, त्यानुसार तुम्ही देखील पात्र असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये देखील विमा कंपन्यांकडून रक्कम ट्रान्सफर केली जाणार आहे। 75% शेतीची भरपाई तुम्हाला मिळणार आहे। उरलेल्या अनेक शेतकऱ्यांची दुसरी यादी देखील करण्यात येणार आहे, त्यामुळे तुम्हाला ही भरपाई नक्कीच मिळेल। कारण गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला आहे। आता देखील अवकाळी पावसाने मोठा धुमाकूळ घातला। पावसामुळे शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालंय। बीड, धाराशिव, परभणी यासारख्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। ही भरपाई शेतकऱ्यांना भरून काढण्यासाठी पीक विमा शेतकऱ्यांना देण्याचं घोषित करण्यात आलेलं आहे। मागील वर्षामध्ये देखील आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं। 2022 मध्ये देखील अनियमित पावसामुळे विविध भागामध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं होतं। काही भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला। ढगफुटी सदृश पावसामुळे पिकांचं नुकसान झालं, तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पूर्ण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली। या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। काही भागांमध्ये अति पाणी झालं, तर काही भागांमध्ये पाण्याचा थेंबही नाही, त्यामुळे पूर्णपणे शेतीचं नुकसान झालं। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची शेती ही पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळणं फार गरजेचं होतं। या सगळ्याचा आढावा घेत सरकारकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। सरकारी अधिकाऱ्यांनी पंचनामे केले, नुकसानाचं निरीक्षण केलं। सर्व पडताळणी पूर्ण झाल्यानंतर हे विम्याचे दावे नोंदवले गेले। शेतकऱ्यांना आता भरपाई पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना आधीच आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत होतं, त्यामध्ये शेतकऱ्यांना कोणताही पीक विमा देखील मिळाला नव्हता, त्यामुळे शेतकऱ्यांना नाराजीचं वातावरण निर्माण झालं होतं। यामध्ये शेतकऱ्यांना हंगामी बियाणे, खते, कृषी साहित्य यासाठी कर्ज काढावं लागत होतं। पण आता पीक विम्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून मिळालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आता आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे।